नमो तस्स भगवतो अरहतो सम्मा संबुद्धस्स. नमो तस्स भगवतो अरहतो सम्मा संबुद्धस्स. तर आजचं व्याख्यान 10 पारमितापैकी 6वी पारमिता आहे. आपण दुसऱ्या टप्प्यात जात आहोत. पहिल्या 5 झालेल्या आहेत आणि 6वी पारमिता ही खंती पारमिता आहे. खंती ही हा शब्द पालीमध्ये आहे आणि मराठीमध्ये त्याचा अर्थ शांती होतो. शांती म्हणजे कोणती? मनाची शांती आहे. मग आता शांती ही मनाची कशामुळे बिघडत असते? शांत कशामुळे व्हावा आणि काय कारण आहेत बिघडण्याचे? शांत न राहण्याचे काय कारण आहेत आणि शांत करण्याचे काय मार्ग आहेत? त्याची शांती नाही झाली तर काय परिणाम असतात वगैरे वगैरे आपण आजच्या व्याख्यानामध्ये डिस्कस करूया, चर्चा करूया. त्याच्यावर प्रश्न भरपूर येण्यासारखे आहेत. प्रत्येकाने ऐकल्यानंतर साधं सोपं आहे, असं विशेष काही नाही, मात्र सगळ्यांनी लक्ष देऊन ऐकावं. त्याचा फार आपल्या दैनंदिन जीवनामध्ये चांगल्या प्रकारे उपयोग होत असतो. आता शांती 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 म्हणतो, शांती कशी राहते? कधी कधी आपल्या मनाच्या विरुद्ध घटना घडत असतात. आपल्याला कल्पना करत नाहीत अशा प्रकारच्या घटना घडल्यानंतर निश्चितच माणूस स्वभाव म्हणून आपला स्वभाव बदलत राहतो. चिडखोरपणा येतो, रागात येतो आणि किती जरी शांत राहिलं तर आपल्या पुढे येतच असतो. तर हे येण्यासाठी काय कारण असतील? आपणच आपला या प्रकारचं आपणच निर्माण केलंय. आपलेच दुःख असतं, आपल्यामुळेच सगळं होत आहे. बाहेर लोक काही करत असेल ते विनाकारण आपल्या डोक्यात आपण घेत असतो. यांनी मला असंच बोललं, माझ्याशी असाच वागला, यांनी मला असाच त्रास दिला, मला शिवीगाळ केली, माझं चोरून घेतलं, मला माझ्याकडे देतच नाही, वगैरे वगैरे दैनंदिन जीवनामध्ये सगळ्या घटना घडत असतात आणि गृहस्थी जीवन जगत असताना त्या घटना आपल्याकडे येतच असतात. त्या घटना घडल्यानंतर आपण किती त्यांच्याशी सामोरं जायचं? मग ते सामोरे जायचं म्हटल्यानंतर आपला स्वभाव किती बदलून घ्यायचा? आपण म्हणजे काय होतं? अशा प्रकारचा चिडखोरपणा आपल्यामध्ये आल्यानंतर ते कसा होतो? मनाची अस्वस्थता, मन अस्वस्थ होतं, मनातली शांती भंग पावते. तर हे पहिलं आपण बघूया, मनाचा अशा प्रकारचा का होतो. आता आपल्याला माहित आहे, बरेचसे आपण विपशी साधक आहात. त्याच्यामध्ये मला वाटतं भारद्वाज ब्राह्मण, कोणतरी ब्राह्मण गेले होते आणि बुद्धांना शिवाशाप देत होते. त्यावेळेस बुद्धांनी त्यांना ते सांगितलं होतं. शिवाशाप दिल्यानंतर बुद्ध शांतपणे ऐकत होते. बाकी सगळ्यांनाच गोष्ट मी काही रिपीट करणार नाही. तर बुद्धांनी त्यांना सांगितलं, सगळ्यांनी प्रश्न विचारतो, मूर्छित येऊन पडेपर्यंत इतक्या शिवा घातल्यानंतर भगवंत शांतपणे त्याच्याकडे बघत होते, स्मित हास्य करून. मग त्या ब्राह्मणाने विचारलं की तथागत गौतम, हे अशा प्रकारचं तू शांत कशा कारणावर राहिला, कसं राहिलास तू इतकं मी तुला बोललो तर? मग ते बुद्धांनी त्यांना विचारलं, माहित आहे की तुझी भेट आणलास, ती भेट तुझी मी स्वीकारली नाही, तर मी कशाला घेऊ तुझ्या एवढ्या शिवाशाप? त्याला तिथंच रिअलाइज झालं की आपणच हे आपलं दुःख निर्माण करत असतो. काही कारण नसताना आपला इगो येतो म्हणा, किंवा वेगवेगळ्या घटना असतो, मनस्ताप होतो, माझ्या मनासारखं होत नाही, माझ्या विरुद्ध काहीतरी करतं, अशा प्रकारचे बरेचसे कारण असतात. त्या कारणामुळं आपल्या मनाची शांती भंग पावते आणि जे कारण असतात ते कारण जेव्हा उदयास येतात मनामध्ये, ते प्रभाव करतात. तशा प्रकारचे आपण त्या भावनेत असतो, त्या प्रभावाखाली असत असतो, इमोशन मध्ये असतो. आणि त्या इमोशन मध्ये असल्यानंतर आपलं जे शुद्ध मन असतं, चित्त असतं, ते विचलित होतं आणि ती जी घटना घडते त्याच्यावर आपण जे विचार केला असतो, निगेटिव्ह विचार, आता हा निगेटिव्ह विचार केल्यानंतर त्या ठिकाणी त्या प्रभावाखाली आल्यानंतर आपण त्रासून जातो, राग करतो, त्रागा करतो. म्हणजे बाहेरचं सगळं जे येण्यापेक्षा आतूनच आपण त्याच्यावर बरंचसं चिंतन करतो, ते निगेटिव्ह साईडनं, आणि त्याचे जे परिणाम होतात ते दुःखामध्ये कन्वर्ट होतात, सफरिंग मध्ये कन्वर्ट होतात आणि त्याच्या प्रभावाखाली आपण राहतो. मग आता पुन्हा पुन्हा तेच येतं. मागे आपण मागच्या सगळ्याच ह्याच्यामध्ये येते की माणूस स्वभाव आहे म्हणून ते कुठं जात नाही. आपले जे 5 निवरण आहेत त्याचा उदय झाला, त्याला पोषक असं वातावरण आलं की फटकन ते ठिणगी पडण्यासारखं करतं, ठिणगी पडते त्याची, आणि त्यावेळेस आपण एक्साइट होऊन त्याच्याबद्दल
प्रतिक्रिया करत असतो आणि ते दुःखाचे मूळ असतं आपल्याला. मग हे 5 निवर्ण म्हणजे तुम्हाला माहितीच आहे. काम, छंद, व्यापाद, थिन्नमिद, उदच कुकुच आणि विचिकित्सा आणि उदच कुकुच. म्हणजे कामछंद म्हणजे माझ्या मनाला जे काही हवंय, तृष्णा आहे, त्या तृष्णेची पूर्तता नाही झाली, कुणी केली नाही, तर ते कामछंद वाढत असते. मला पाहिजे आहे ते काय, ते त्याचे अर्थ बरेच असतात. गृहस्थी जीवनामध्ये ते किंवा देवलोकापर्यंत हे कामछंद त्यांच्यात असतो. त्यांच्या गरजा असतात, त्यांच्या वेगवेगळ्या इच्छा आकांक्षा पूर्ण होत नसल्यामुळे ते तसे कामछंदामध्ये असतात आणि त्याच्यापासून त्यांना दुःख होतं. दुःख झालं म्हणजे ते पुन्हा एक्साईट होतात वगैरे वगैरे. आणि व्यापाद म्हणजे क्रोधित भावना होत असते, द्वेष करण्याची भावना होत असते दुसऱ्याचा. द्वेष म्हणजे काही मनासारखं काही घडत नसेल किंवा दुसऱ्यानं आपलं हवं तसं वागत नसेल किंवा आपल्याबद्दल द्वेष करत असेल, तर तिथं आपली भावना बदलत असते, आपला दुःख होत असतं. खिन्नमिद म्हणजे आळस असतो काम करण्यामध्ये, याच्यामध्ये हे आपण बऱ्याच प्रकारे ते आळस करून घेत असतो. त्याच्यानंतर काय म्हणतात त्याला, विचिकिच्छा. विचिकिच्छा म्हणजे आपण नको त्या गोष्टीचे हे करत असतो, त्याच्यात विचार करत असतो, त्याच्यामुळे वरीज वाढत असतात, रेस्टलेसनेस वाढत असतो आणि अशा प्रकारचे वाढतात आणि आपण नको त्या गोष्टीवर पुन्हा डाऊट घेत असतो, शंका घेत असतो. हे सगळे मूळ जे असतात आपल्या मनातली शांती भंग करणारे असतात आणि ही शांती भंग करणारे त्याचा युगो करून ठेवतो आपण आणि आपला स्वभाव असो तो पूर्ण बदलून जात असतो. त्या स्वभावाच्या प्रवाहाखाली आपण दैनंदिन काम करत असतो आणि त्याच्यामुळं तुमचं व्यक्तिमत्व सगळंच बदलून जातं. मग बोधिसत्वानं ही खंती पारमिता पूर्ण करण्यासाठी कसे वागले, काय वागले, म्हणजे आपला ध्यान साधनात आहे. पहिले 5 निवर्ण काढण्यासाठी आणि दुसरे कामासो, भवासो, दिठ्यासो आणि अविद्यासो, ह्या अशा प्रकारचे हे जे आश्रव असतात, आश्रव जे म्हणतो हे आश्रव टॉक्झिन सारखे असतात. ऍसिडिटी सारखे असे असणारे मनात आणि शरीरात निर्माण झाले अशा प्रकारचे ऍसिड असतात. आणि ह्याला एक उपाय म्हणजे ध्यान साधना करणं, की ध्यान म्हणजे रूप ध्यान करणं, समत करणं. त्याच्यावर मी ध्यानावर मागे बोललोय, आज काही बोलणार नाही. त्या समतमुळे आपल्याकडचे जे आहेत हे विकार त्याला जास्त खोलवर नसल्यामुळे ते त्याच्यातून नष्ट होऊ शकतात. म्हणून समत भावना या ठिकाणी करणं आवश्यक आहे. वितर्क, विचार, प्रीती, सुख, एकाग्रता, त्याच्यामुळे ज्या इमोशन निर्माण होतात त्या इमोशन या ठिकाणी नष्ट झाले असतात आणि त्याच्यामुळे शांती निर्माण होत असतो. शांती निर्माण झाल्यानंतर आपण मैत्री भावनेमध्ये जात असतो, मुदितेमध्ये जात असतो. मेता भावना, करुणा, मुदिता ह्या भावनेमध्ये आपण जाऊन ब्रह्मविहार करत असतो. हे याचं थोडक्यात हे झालं. मग हे जे ह्या भावनेमधून आपल्यामधले विकार नष्ट केल्यानंतर आपण शांत कसे होऊ शकतो. शांत होणं म्हणजे हार्मोनी स्टेटमध्ये राहणं. परंतु आपल्या बुद्धाच्या धर्मामध्ये ज्या मार्गाने निब्बाण मार्गाने जायचं असतं, सगळे साधक असतो, आपला एक एक पारमी पूर्ण करत करत आपला पूर्ण जात असल्यामुळे खंती पारमिता ही एक महत्वाची आहे आणि आपण कसे शांत राहावं हे ह्याच्यामधून सांगलेलं आहे. तर ह्याच्यामध्ये आपले फक्त शांत राहून हार्मोनियस स्टेट म्हणजे आनंदित राहून एवढंच नाही, तर आपल्याला ते हार्मोनियस किंवा इक्वेनिमिटी आनंदात जे आहे त्या इक्वेनिमिटी मध्ये यायचंय की समतेमध्ये यायचंय, उपेक्षा भावामध्ये यायचंय. हेच आपलं ध्येय आहे. खंती पारमितीचं मध्ये शांत राहणं म्हणजे उपेक्षा भाव वाढवणं. उपेक्षेचा भाव म्हणजे जे घडतं त्याच्याकडे उपेक्षा भाव न, कोणतंच अटॅचमेंट आपल्याला त्याच्याशी नको. आपलं जे घडतं ते समतेमध्ये बघायचं असतं, ऐकायचं असतं. 5 इंद्रियांनी जे काय होतं ते आणि मनाच्या चिंतन आणि सलायतनाने ते समतेमध्ये राहण्यासाठी आपण ध्यान साधना करणं आवश्यक आहे. मग आता ही ध्यान साधना केले करत असल्यामुळे माणसाच्या स्वभावामध्ये पूर्णपणे हा स्वभाव बदलून जात असतो आणि धम्माच्या मार्गाने जात असताना त्याला बरंच काही साध्य होत असतं. हा प्रॅक्टिकल अनुभव आहे. चिडखोरपणा आपला शांत होत असतो. आता शांत कसं होतं, त्याला कसं करायचं, तर याच्यासाठी आपल्याला म्हणता येतं, एखादी घटना माझ्या पुढे घडलेली आहे आणि त्याचा मला क्रोध येतो, माझा इगो जागा होतो, एक्साइटमेंट होतं. अशा वेळेस आपण जेव्हा प्रॅक्टिस करतो ती प्रॅक्टिस एकदमच येत नाही. त्या रागामधून फक्त समतेमध्ये या आणि विचार करा असं म्हटलं तर इतकं कठीण आहे. आपण ते कधीच करू शकत नाही. म्हणून दैनंदिन जीवनामध्ये आपल्या समोर काय काय घडत आहे ते आपण साक्षी भावानं बघलं पाहिजे. साक्षी भावानं बघलं म्हणजे काय, त्याच्यातली सत्यता आपण जाणून घेणं हे महत्वाचं आहे. दैनिक जीवनामध्ये
ही सत्यता जाणून घेण्यासाठी आपण जी घटना घडत असते त्या घटनेकडे स्वतः आपण बारकाईने निरीक्षण करायचं. निरीक्षण केल्यानंतर घटना अशी अशी घडलेली आहे, त्या घटनेमध्ये माझा संबंध येतो का? दोन गोष्टी असतील, माझा संबंध येतो किंवा येत नाही. मग संबंध येत असेल तर माझ्याकडून काही चुका झाल्यात का ते स्वतःला परीक्षण करा. मग त्याच्यात चुका झाली असेल तर जी घटना घडली ज्याच्यामुळे मला दुःख होतं, जे माझ्यामुळे झालेलं आहे ते स्वीकारा आणि तिथंच त्याला मनातून काढून टाका किंवा त्याची माफी मागा. हे माझ्याकडून झालं म्हणजे त्याचे बीज खोलपर्यंत रुजणार नाहीत. मग ते एक शांतीचं मूळ आहे तिथं. मग त्याचा बदला घेईल, त्याला मी शिक्षा देईल, त्याचं मी असं करेन तसं करेन वगैरे म्हणतो, हे असा विचार करणं हे चुकत असतं. आता दुसरी गोष्ट, आपला संबंध असेल तर ते स्वीकारायचं आणि ते मनातूनच काढून टाकायचं. त्याच्यामुळे तुम्हाला दुःख होण्याचा प्रश्नच येत नाही. तिथं त्याच्यामुळे नेहमीसाठी शांती होते. दुसरी बाजू येते की दुसऱ्याची चूक आहे, माझा संबंध नाही. हे संबंध नाही हे तुम्ही पूर्ण निरीक्षण करून त्याचं पहा आणि निर्णयाला या, हो याच्यामध्ये माझा काहीही संबंध नाही. मग अशी घटना घडल्या, अशी परिस्थिती आल्यानंतर आपल्या मनात तो विचार करायचा की त्यांनी मला बोलला असेल काय, तो त्याचा दोष आहे. तो दुसऱ्याने त्याच्या मानसिक अवस्थेमध्ये बिघडला असेल किंवा त्याला गैरसमज झाला असेल, त्याच्याशी माझा काही संबंध नाहीये. आपण मनामध्ये ती काही खुणगाठ बांधून ठेवायची नाही. जेवढ्या आपण खुणगाठी बांधून ठेवतो त्याच्यामुळेच मला त्रास होत असतो आणि त्या खुणगाठी बांधून ठेवल्यामुळे ही माझी शांतता भंग होत असते आणि त्याच्याच पाठीमागे मी जात असतो. म्हणून दैनंदिन जीवनात सूक्ष्मतेनं निरीक्षण करणं, एकाग्रतेनं आणि सावधपणाने निरीक्षण करणं, ऑब्झर्व करणं आणि भावनेमधून आणि प्रज्ञेमधून त्याचं जेव्हा विश्लेषण करतो तेव्हाच आपल्याला सत्य कळायला लागत असतं. म्हणून हे जे घडत असतं, मनाला झालेली वेदना पटकन जाणून घेतल्यानंतर त्याच्या प्रभावाखाली न जाता मला त्याचं एकाग्रते मनाचं आणि सतीमध्ये माइंडफुलनेस मध्ये राहून त्याची बारकाईनं ऑब्झर्व करायचं, एकाग्रते राहायचं आणि तेव्हा प्रज्ञेकडे जेव्हा ही माहिती सगळी जाते तेव्हा प्रज्ञा ही फॅक्टर सगळ्यात उच्च आहे. त्याचं सगळं विश्लेषण करत असतो. विश्लेषण केल्यानंतर सत्याकडे आपल्याला प्रज्ञा घेऊन जाते आणि सत्य कळाल्यानंतर मनाने त्याचा निर्णय घ्यायचा, ह्याच्यात काय करायचं काय नाही करायचं. ही जेव्हा तुम्ही प्रॅक्टिस दैनंदिन जीवनामध्ये वाढवता तेव्हा तुमच्यामध्ये काय येतं, तुमच्यामध्ये एनर्जेटिकपणा येतो, म्हणजे वीर्य तुमचं वाढत असतं, उत्साह वाढत असतो नेहमीसाठी आणि नको त्याच मानसिक आणि शारीरिक आपत्तीला किंवा आघाताला तुम्ही बळी पडू शकत नाही. परंतु कर्मामुळे जरी तुम्हाला अशा प्रकारचे मिळत असतील, आघात येत असतील आपल्यावर, तरी ह्या प्रोसेस मधून गेल्यानंतर त्याच्यातलं सत्य जाणल्यानंतर त्याच्या प्रभावाखाली आपण येणार नाहीत. हे ह्याच्यातलं सत्य आहे. म्हणजे आपल्या मनाची शांती भंग होणार नाही अशा प्रकारचं इथं आपण आपल्या दैनंदिन जीवनामध्ये ही पद्धत अवलंबल्यानंतर आपल्याला डेफिनेटच दुःख होत नाहीये. आता याबाबतचे काही उदाहरणं आहेत. आता एक खंतीवादी, याच्यावर प्रश्न विचारा सगळ्यांनी प्लीज. खंतीवादी जातक म्हणून आहे. ही जातक मी थोडक्यामध्ये आपल्या पुढे वर्णन करतो. खंतीवादी जातक कशी की बोधिसत्व बरंच ज्ञान घेऊन याला तक्षशिलेत जाऊन येतात आणि एका राजामध्ये राहतात. ते राजा त्याचं नाव कालबाहू राजा असतो त्या काळातला आणि त्या ठिकाणचा कालबाहू म्हणजे आता या जन्मामधला देवदत्त असतो आणि त्या ठिकाणचा साधू म्हणून जे असतो राहिला हे बोधिसत्वच असतात त्यावेळेस, म्हणजे सिद्धार्थ गौतम. तर एके दिवशी हे बागेमध्ये एका दगडावर बसले असतात, ध्यान साधना करत बसत असले, आराम करत बसले होते. अशाच वेळी कालबाहू नावाचा त्या ठिकाणचा राजा आपल्या राण्यांना म्हणा किंवा त्यांच्या जवळचे जे काही त्याच्या काय म्हणतात त्याच्या महालामध्ये जेवढ्या असतील तेवढ्या राण्यांना घेऊन तो त्या बागेमध्ये येतो. मग ते नाच गाणे वगैरे ते करत असतात, तिथं आनंद लुटत असतो. अशा वेळेस हे करत असताना तो एका राणीच्या मांडीवर डोकं ठेवून झोपत असतो आणि त्याला गाढ झोप लागली आहे. त्याला गाढ झोप लागल्यानंतर आमच्या काही नाच गाण्यामध्ये आता कोणी ऐकायला इथं नाहीये म्हणून त्या बाकीच्या राण्या बागेमध्ये फिरत फिरत निघाल्या. ह्या बागेमधून फिरत निघाल्यानंतर काय झालं
या ठिकाणी एक साधू बसले होते, म्हणजे बोधिसत्व बसले होते. ते दगडावर बसले होते. त्यांनी गेल्यानंतर त्यांना विचारलं काय सांगायचं. त्यांना म्हणजे वंदन वगैरे केलं त्यांनी आणि काहीतरी धम्म सांगायला त्यांनी बोधिसत्वानी त्यांना धम्म सांगायला सुरू केलं आणि त्या ठिकाणी त्यात मग्न होऊन त्या ऐकत होत्या. अशा वेळी या कालभाऊ राजाला जाग आला आणि चोहीकडे पाहतो तर कोणी त्याच्यामुळे त्याच्या समोर नाही. त्या कुठे गेल्या म्हणून शोधत असताना क्रोधित होऊन तो त्या ठिकाणी बागेत शोध घेत असताना ह्या साधूच्या समोर ह्या राण्या बसलेल्या आहेत असं त्याला दिसून आलं. मग ह्या क्रोधाच्या याच्यामध्ये तो इथे येतो आणि आता राजे म्हणल्यानंतर त्यांनी काही करू शकतो. राण्यांना घेऊन तू बसलास वगैरे वगैरे त्याच्या मनामध्ये त्या ठिकाणी विचाराचं थैमान झालं, ते निगेटिव्ह विचाराचं वगैरे. असं केल्यानंतर मग त्याच्या मनात आलं की याची कोणता वाद आहे, यांचा धर्म कोणता आहे, अशा प्रकारचे प्रश्न विचारावं आणि त्याला शिक्षा द्यायचं त्याच्या मनात ठरलं. मग अशा रीतीने कोणता वाद आहे, तो वाद असल्यानंतर हे काय केला त्यांनी, मग याने माझा काही नाही, माझा शांती हा वाद आहे, खंती वाद आहे म्हणे. मग असं करत करत बरीच लांबलटक मोठी जातकथा आहे ती. त्याच्यामुळे त्यांच्या अंगाची साल काढतो, म्हणजे कातडीचे चामडी काढतो, विचारतो तुझी कोणती आहे, वाद तुझा कोणता आहे, म्हणजे धर्म कोणता आहे. ते शेवटपर्यंत असे त्याचे हात पाय तोडतात, सगळी विजा करतात, त्रास करतात. शेवटपर्यंत प्रत्येक वेळेस बोधिसत्व त्याला खंती 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 म्हणून सांगत असतात. यावेळेस हे त्यांच्या बाजूला त्याच्या बरोबर जे असतात ते सारीपुत्र त्याचे कमांडर इन चीफ असतात. त्याची कमांडिंग करणारा तो मिलिटरी मधल्यासारखा ते कमांडर इन चीफ असतो. हे सगळं बघतो, त्याला वेदना होतात सारीपुत्राला, हेच पटत नाही. मात्र राजा आहे, आता काय करावं. हे सगळं झाल्यानंतर बोधिसत्वाचे हात पाय तोडलं, सगळं तोडलं आणि त्याचा वध केला. तर बोधिसत्व शेवटपर्यंत कुठेही विचलित न होता हे माझा वाद हा खंती वाद आहे, शांतीचा वाद आहे म्हणून शेवटच होतो. म्हणजे अशा परिस्थितीत शारीरिक वेदना दिल्या तरीही अटळ राहिले होते आपल्या ध्येयाशी. ही त्यांनी केलेली ती प्रॅक्टिस होती, त्याच्यातून ते कधीच येत नव्हते. याच्या वेळेस अशा रीतीने पाहिल्यानंतर नाईलाज होता सारीपुत्राचा, कमांडर इन चीफचा. याचे तुम्हाला फळ भोगावं लागतील एवढंच तो बोलतो आणि तिथून निघून जातात. ही खंतीवादी जातक आहे. या जातकामधून आम्हाला एवढंच घेता येतं, आपल्यावर कोणतेही शारीरिक मानसिक संकट आले तरी आपण त्या ठिकाणी सहन करावे किंवा त्याच्यातून मान करावं. अर्थात ग्रस्ती जीवनामध्ये तेवढं शक्य नसतं, परंतु बोधिसत्वाचं आयडल किंवा तत्वज्ञान म्हणा, बोधिसत्व जसं केलंय, सहन केलंय. मग बोधिसत्व काय करू शकले असते राजापुढे, काही करू शकले नसते. त्या ठिकाणी तसं त्यांना सहनच करावं लागतं. हे भाग कधी कधी आपण भरपूर काही करू शकतो, मात्र धम्माच्या मार्गाने जात असताना त्यांना, बोधिसत्वांना त्यांचा पिरियड ठरलेला असतो. सम्यक संबोधी तेवढ्या कालावधीमध्ये पूर्ण करायचा आहे. त्यांच्या मनाची एकाग्रता भंग करू द्यायची नाही किंवा त्यांच्या हातून अकुशल कर्म करायचं नाही. जेव्हा अकुशल कर्म करतील तेव्हा त्याची शिक्षा तर भोगावच लागतील आणि ती शिक्षा भोगण्यासाठी त्यांनी जे ठरवलेला टाइम पिरियड आहे त्यांना दिलेलं, आपण निदान कथा वाचल्या असतील प्रत्येकाने. तर दीपंकर बुद्धांनी बोधिसत्व सुमेध त्यावेळेस त्यांना सांगितलं होतं की तू 4 असंख्य 1,00,000 कल्पानंतर सम्यक संबुद्ध होशील. मग या ठिकाणी त्यांचा टाइम पिरियड संपला होता, ठरलेला होता की सुमेध बोधी हा म्हणजे दीपंकर बुद्धाच्या काळापासून ज्यावेळेस डिक्लेअर केलं दीपंकर बुद्धांनी की तू सम्यक संबुद्ध होशील, त्या काळापासून त्यांची सिनियरिटी पूर्ण सुरू होत असते, त्यांची ती सिनियरिटी होत असते. मग अनेक बोधिसत्वांनी त्यांचे संकल्प अगोदर केलेले असतात. ते संकल्प, त्यांचा काळ हा कधी संपणार आहे हे बोधिसत्व सम्यक संबुद्ध दीपंकरांनी जेव्हा जाणलं तेव्हा त्याच्यावरून यांना सांगितलं सुमेध बोधीला की तू 4 असंख्य 1,00,000 कल्पानंतर सम्यक संबुद्ध होशील. म्हणजे यांना जो कालखंड दिलेला आहे त्या कालखंडामध्ये यांना सम्यक संबुद्ध व्हायचं होतं आणि त्याच्यामुळे अशा प्रकारचा अकुशल चित्ताची चेतना तिथं निर्माण करायची नाही, त्याच्यातून ते कर्म करायचं नाही. कर्म केलं म्हणजे तेवढा त्यांचा पिरियड वाढतो आणि त्या ठिकाणी हे पिरियड वाढल्यानंतर आपलं ध्येय त्या ठराविक वेळी ते साध्य करू शकत नाही. म्हणून काही जरी झालं तर बोधिसत्व हे आपल्या अटळ असतात आपल्या ध्येयाशी. कोणत्याही परिस्थितीवर मात करण्यासाठी ते धम्म मार्गाने जात असतात. धम्म मार्गातून विचलित होत नाहीत. आपण अभ्यास करत असताना, धम्म मार्गातून जात असताना, प्रॅक्टिस मेडिटेशनच्या ग्रुपचे आपण जरी म्हटलं, आपण मेडिटेशन करत असतो. या मेडिटेशन करत असताना धम्माचाही अभ्यास करावा.
मेडिटेशन म्हणजे प्रॅक्टिस. हे काही हे तांत्रिक पद्धत आहे, ही काही ब्लाइंड फेथ नाहीये. या ठिकाणी आपले आश्रव निवर्ण आणि संयोजन नष्ट करून पुढील जन्म टाळायचा आणि निब्बाणाकडे जायचं. साधी सोपी बाब आहे. मात्र ते करण्यासाठी किती कठीण आहे ते दैनंदिन जीवनामध्ये आपण ते अटेंड केलं, आचरणात आणलं पाहिजे. आपण जे करतो कार्यकारण भावाप्रमाणे आपण जे करतो त्याचा आपला बेनिफिटच मिळत असतो. कुशल कर्माचे विपाकच मिळतात. आणि कुशल कर्म करायचे कशासाठी? शांतीमध्ये का राहायचं? तर शांतीमध्येच राहून नाही तर समतेमध्ये राहणं म्हणजे उपेक्षा भाव निर्माण करायचं. उपेक्षा भाव निर्माण झाल्यानंतर कोणतंही कर्म त्या ठिकाणी जनरेट होत नाहीये आणि आपण अगदी सूक्ष्मतेनं सगळे ह्याच बाबीचं निरीक्षण करू शकतो. हे खंतीवादी जातकमधून करतो. याच प्रकारचं उदाहरण आपल्याला घ्यायचं असेल, जेव्हा सम्यक संबुद्धी प्राप्त करण्यासाठी बोधिसत्व सिद्धार्थ गौतम बोधिवृक्ष म्हणजे गुरु वेलेला बोधिवृक्षाखाली बसले अधिष्ठान मांडून, त्याच वेळेस मार येतो आणि त्याला सांगतो की या जागेवर बसण्याचा तुला अधिकार नाही. त्या ठिकाणी दोघांचा संवाद म्हणा किंवा वाद होतो. मग त्यावेळेस बुद्ध सांगतात की ही जागा माझी आहे, तुझी नाहीये. मग साक्षी कोण आहे? तर 10 पारमिताचं तिथं सांगतात की ह्या 10 पारमिता माझ्यासाठी साक्षी आहे, प्रथमी साक्षी आहे आणि 10 पारमितेचं बल आहे माझ्याकडे, त्याच्यामुळे तू इथं करू शकत नाही. 10 पारमिता प्राप्त केलेल्या आहेत. अशा रीतीने ह्या 10 पारमिताच्या बलावर बोधिसत्वानी त्यावेळेस मारावर विजय मिळवला होता. असा मार त्यांना अनेक वेळा येत होता, भेटत होता म्हणण्यापेक्षा अनेक त्यांना विचलित करण्याचे प्रयत्न करत होता. त्याच्यामुळे बोधिसत्व नेहमीसाठी जागरूक राहायचे, सतीमध्ये राहायचं, प्रज्ञेने विचार करायचा, मनाची एकाग्रता ठेवायची. ही फॉर्म्युला त्यांनी जीवनभर अवलंबला होता, आचरणात आणला होता. त्याच्यामुळे ते कोणत्याही ह्याला बळी पडत नव्हते. त्यांनी सगळ्या आपल्या लोकांना द्यायचाच उद्देश असायचा, कुणाकडून घ्यायचं नाहीये. अशा प्रकारे त्यांचं ते होतं. त्यांच्या या पद्धतीने ते वागत होते किंवा ह्यात शिलाचं पालन करून ते पुढे जात होते, समाधीमध्ये राहत होते. असं मारासारख्या सर्वश्रेष्ठ देवलोकामधला आहे, कामलोकातील सर्वश्रेष्ठ देव म्हणजे मार असतो. आता बरंच आहे, मारावर आपलं लेक्चर झालेलं आहे, त्याच्यावर मी काही बोलणार नाहीये. मार अशा प्रकारचा असल्यामुळे ते नेहमीसाठी त्यानं त्याचे मिशन असते ते करत असतो. त्याच्याशी सुद्धा म्हणजे आपण जेव्हा सत्य मार्गाने जात असतो तेव्हा सत्य हे सत्यच असतं, त्याची पावर आपल्याला मिळत असते. कोणीही त्याच्यामुळे वाहून जात नाही, त्याच्याबरोबर त्याला विचलित होत नाही तो. म्हणून शांती पारमिता पूर्ण करणं म्हणजे पुढे जाण्यासाठी आपल्या मार्गातले अडथळे निर्माण न करता त्या अडथळे बाहेर सारण्यासाठी याचा मोठा उपयोग होत असतो. अशाच प्रकारचं दुसरं एक उदाहरण देता येईल. बोधिसत्व एका झाडाखाली बसले असताना, मला वाटतं बहुतेक ही गोष्ट श्रावस्तीचीच आहे. त्या ठिकाणी एक ग्रस्त म्हणा की एक ब्राह्मण आणि त्याची पत्नी रस्त्याने जात असताना झाडाखाली बसलेल्या बुद्धाला ते पाहतात आणि बुद्धाचं सौंदर्य प्रभावित होतात आणि त्यांची रूपवती सुंदर असलेली त्यांची मुलगी मांगदी ही त्यांना द्यायची ते ठरवतात. मांगदीला बोलून आणण्यासाठी तो घरी जातो, माझ्या मुलीला घेऊन येतो, थांबा तिला बघा आणि लग्न करा तिच्याशी. त्यावेळेस बुद्ध काही बोलत नाही. आल्यानंतर ते जात असताना तिने बोलले असते, ती जाण्यापूर्वीच बोलत असते, अहो यांच्या पायाची इथे ठसे उमटलेले आहेत, पायावर चक्र आहेत, यांचं काही ग्रहस्थी राहणार नाही तर तुम्ही देऊ नका. आता ही तुम्ही अशा पाठीमागे लागू नका, हे काही लग्न करणार नाही. त्याचं लक्षणशास्त्र तिला माहित होतं, म्हणून त्या लक्षणशास्त्रावरून त्या मांगदीयेच्या आईनं ते ओळखलं आणि ते तिथून गेले. ही बाब मांगदीयेला लक्षात आली आणि तिच्या डोक्यामध्ये ती चांगली भरलेली होती. मग तिचं लग्न याचा कोसंबीचा राजा उदयन यांच्याशी झालं. मग ह्या सुंदर रूपवान पुरुषांनी माझ्याशी लग्न केलं नाही म्हणून तिच्या मनामध्ये ती खूनगाठ तशीच राहिली आणि ती बुद्धाचा द्वेष करायला लागली, बुद्धाचा नेहमी उपहास करायला लागली, बुद्धाला अडचणी निर्माण करायला लागली. अशा अडचणी निर्माण करण्यासाठी ती तर यावेळेस राजाची राणी होती. काही लोकांना हुकूम दिल्यानंतर हे लोक तिच्या पाठीमागे बुद्धाच्या पाठीमागे लागून वेगवेगळ्या शिवा शापा द्यायचे, सगळ्याच प्रकारचं त्यांचा अपमान करायचे, वाटेल तसं बोलायचे. हे बुद्ध आनंदाला कधी सहन झालेलं नाही.
आनंद त्यांचे चुलत भाव असून बुद्धाची देखभाल करण्यासाठी आपण सेवक म्हणतो, म्हणून ते आता बुद्धा आनंदाला सेवक हे पद नाही देता येत नाही, काय ते चुकीचा शब्द वापरलेला आहे. आनंदाला उच्च प्रतीचंच आपण दिलं पाहिजे. यांच्या सगळ्याच प्रकारे त्यांच्या जीवनदान करणे, आनंदाने बऱ्याच वेळेस जीवदान दिलंय बोधिसत्वाला आपला प्राण धोक्यात घालून. तर हे सेवक म्हणण्यापेक्षा ते नेहमी त्यांचे रक्षक होते, नेहमी त्यांना जीवदान देणारे होते. अशा आनंद त्यांना ते वाईट वाटायचं, ही मांगदीय अशी आपल्याबद्दल वागत आहे म्हणून. मग बुद्धाला त्यांनी विचारलं की तथागत, आपण या ठिकाणी न राहता आपण दुसरीकडे जाऊया. मग त्यावेळेस बुद्ध म्हणायला लागले, आपण दुसरीकडे गेलं तर तिनं कुठेही येऊन आपल्या पाठीमागे जाते, आणि तिथेही असं झालं तर वगैरे वगैरे. ह्या बाबतीत ते सगळं बोलायला लागल्यानंतर, चर्चा केल्यानंतर, त्यांचा हे संवाद झाल्यानंतर त्यांना दिसून आलं की कुठेही जरी गेलं असेल ते सारखंच असतं. आपण त्याला फेस करायचं असतं. आपली शांती भंग होऊ द्यायची नाही, त्याच्यातून पळ काढायचा नाहीये. आणि विश्लेषण केल्यामुळं तो तिचा धर्म आहे वागण्याचा, आपण धर्म आपला तिच्याशी काही जोडायची जरूरत नाही. आपण तिथे गेल्यावर एक भीती निर्माण होती, भीती निर्माण झाली की चीड निर्माण होते, चीड निर्माण झाली की एखाद्या प्रभावाखाली येऊन आपण आपल्या ध्येयापासून बाहेर जातो आणि बरेचसे मार्ग आपण अवलंब करत असतो. म्हणून हे कर्मसिद्धांतावर आणि आपल्या ह्याच्यावर जर ठाम असाल तर ह्यालाच शांती आपल्याला देत असते. आता ही शांती भंग होण्याचं दुसरं एक कारण असतं, परिणामाची आपल्याला जाण नसते आणि अज्ञानामधून आपल्यावर मोठे परिणाम होत असतात. तर आपण घाबरत असतो, भीत असतो, मला असं होईल तसं होईल. सत्य जेव्हा जाणता त्यावेळेस तुमचं काही होऊ शकत नाही. फक्त ही आपण आपल्या व्यावहारिक जीवनामध्ये किंवा व्यवहारामध्ये आपण त्याचं विश्लेषण करण्यापासून दूर जातो, समतेमध्ये त्याच्यावर विचार करत नाही. ही प्रॅक्टिस करणं, या प्रकारचं नेहमीसाठी त्याच्यावर चिंतन करणं, ही एक काळाची गरज म्हणा किंवा आपलं जीवन आनंदित ठेवण्यासाठी ह्या बाबीची गरज आहे. अशा प्रकारचे दैनंदिन जीवनामध्ये आपला बरेचसे अनुभव येत असतात. एक फार सुंदर उदाहरण तुम्हाला सगळ्याच हे एक भारद्वाज, कृषी भारद्वाज म्हटलंय म्हणजे तो मला वाटत नाही, तर बुद्धाचा त्यांचा संवाद झालेला आहे की कशाचा वध केल्यामुळे तुम्हाला शांती मिळेल. तर बुद्ध सांगतात हेच क्रोधाचा वगैरे वगैरे ते संवाद झालाय. तुम्ही आपण बऱ्याच लोकांनी वाचलंय, तुम्हाला माहित आहे. त्याच्यामध्ये असा वाद घालवता त्यांना हे करण्यासाठी बुद्धाला म्हणजे आपलं ज्ञान पाजळत होतो. बुद्धाचं ज्ञान कमी आहे असं तो समजून बोलत होता. बुद्धांनी सांगितलं, त्याला अप्रोप्रिएट उत्तर दिलं, त्याच्या मनाला पटतंय आणि ते बुद्धाच्या संघामध्ये सामील होतो आणि त्या मार्गाने गेल्यानंतर तो अनंत पदाकडे जात असतो. असे दैनंदिन जीवनामध्ये उदाहरण येतात. पण याच्यामध्ये आपण हे मान्य करू शकतो की एखाद्याचे कुशल कर्म उदयास येतात, त्यांचं पुढे निब्बाणाचा मार्ग येत असतो किंवा त्याला चांगला मार्ग सापडायचा असतो, त्यावेळेस तो कोणीतरी व्यक्ती बुद्धाकडे जातो किंवा बुद्ध त्याच्याकडे जात असतात. म्हणून ही जी शांती पारमिता, खंती पारमिता म्हणतो, त्या खंती पारमितेची जोपासना केली आपण, आपलं जीवनच त्याच्यामध्ये शांततेचं ठरवलं की वाईट तेवढं घ्यायचं नाही, चांगलं असेल ते ठेवायचं. वाईट घ्यायचं नाही म्हणजे अकुशल कर्म झाले, आणि कुशल करायचं म्हणजे ते पुढच्या जीवनामध्ये ह्या कुशल कर्माचे विपाक जे असतात, अडचणीच्या काळात किंवा मागे केलेल्या कर्माचा विपाक भोगत असतो, त्यावेळेस हे कुशल कर्म त्या ठिकाणी डेफिनेटली आपल्या कामात येतात, आपल्याला ते मदत करतात. बारकाईनं आपल्या जीवनाकडे जेव्हा बघत असतो तेव्हा हे दररोजच घडत असतं. एका ठिकाणी मनाच्या विरुद्ध होतं, दुसरं मनाला आधार देणारी घटना घडत असते. त्याच्या ह्या फेऱ्याकडे, या दैनंदिन जीवनाकडे अशा प्रकारे पाहिल्यानंतर, कारण नेहमीसाठीच कोणी अकुशल करत नाही, तर कुशल सुद्धा आपल्याकडून बाबी होतात. त्या कुशल कर्माचे विपाक आपला नेहमी आपल्यापर्यंत, आपला नेहमी दैनंदिन जीवनामध्ये ऑब्झर्व करायला मिळत असतात, आपला उपयोगी पडत असतात. तर याच्यासाठी आपण कसं राहायचं नेहमीसाठी, ज्या घटना घडतात त्या आपण बरंचसं म्हणतो ना, लेट इट गो, लेट इट गो. लेट इट गो करणं इतकं सोपं नाहीये. परंतु धम्म मार्गानं जात असताना आपण मनसिकार म्हणतो, योनिसो मनसिकार हे शब्द पालीमध्ये त्याला आहे. म्हणजे योनिसो म्हणजे विचारी मनानं, हे जेव्हा आपण विचार करतो काय घडतं, त्यावेळेस डेफिनेटच
सत्य तुम्हाला मिळत असतं, प्रज्ञा जागा होते आणि त्याच्यामुळे त्याला योनिसो मनसेकरा म्हणल्याप्रमाणे जी घटना घडती त्याचं विश्लेषण करायला तुम्ही लागता त्यावेळेस. मला फोन आला होता. हॅलो, हा सर, आवाज येतो ना? हो सर. हा, मध्ये फोन आला होता, मी तो रिजेक्ट केला. तर अशा प्रकारे आपण आपल्या जीवनाची दैनंदिनी ठरवली तर डेफिनेटली याच्यापासून आपल्याला शांतीच मिळतो. हे जेव्हा आपण वाचतो, माझा सुद्धा अनुभव आहे, आता कुठे गेल्यानंतर तुम्हाला चांगल्या प्रकारचा प्रतिसाद येत असतो, आपल्याला चांगल्या प्रकारचा प्रतिसाद येतो. काम जरी होत नसेल तरी आपला अपमानित करत नाही किंवा कोणी हे करत नाही, स्वीकारतात. फक्त त्याच्याकडे जाऊन अप्रोच आपला कसा असावा, आपण कसं बोलावं, हे तुमच्या मनाची शांती असल्यावर डेफिनेटली दिसत होतं आणि तेवढाच प्रतिसाद आपल्याला मिळत असतो. अशा प्रकारचं मनाचे विकार शांती ही ध्यान साधनेमध्ये राहिल्यानंतर डेफिनेटच तुम्हाला विचार करता येतो चांगला, आणि शांत कसं ठेवायचं हे आपणाला प्रॅक्टिस मेडिटेशन ग्रुपला तेवढं काही कठीण नाही, आपण केल्यानंतर चांगल्या प्रकारे त्याचा आपण वापर करू शकतो. आता याच्यामध्ये बुद्धाने अभ्यास करत असताना हे 4 आर्य सत्य सांगितले. दुःख का होतं, मग त्या दुःखातून मुक्ती कशी करायची, आर्य अष्टांगिक मार्ग सांगितला वगैरे वगैरे. अनेक पुस्तकामध्ये आपण हे वाचलं की हेच पॉइंट जास्तीत जास्त त्याच्यावर हे केलं जातं, त्याच्यावर इलॅबोरेट केलं असतं, त्याचं वर्णन केलेलं असतं. तर याच्याबाबत आणखीन 2 सूत्र मी सांगतोय. ककुचपम सूत्र आणि दुसरं सब्बासव सूत्र. हे 2 सूत्र मध्यम निकायातले आहेत. या बाबतीत काय सांगलं, सब्बासव म्हणजे तुमचे सर्व आश्रव जे कसे आहेत. आश्रव म्हणजे काय झाले आता, सब्बासव आश्रव म्हणजे 4 आश्रव आहेत आणि त्या आश्रव या सूत्रामध्ये सब्ब म्हणजे सर्व, आश्रव म्हणजे 4च आहेत. ते 4च याच्या अर्थान नाही, तर संयोजन, निवर्ण आणि हे आश्रव हेच आहे, हे सगळे सांगितलेले आहेत त्या ठिकाणी. तर सर्व आश्रव म्हणजे आश्रव ह्या शब्दाचा अर्थ टॉक्झिन्स अशा प्रकारचे आहेत, ताबडतोब आपल्या शरीरावरती क्रिया करणारे, ऍसिड सारखं आहे, कुठं अंग खासतं किंवा वगैरे वगैरे, छोटं छोटं असं काही होतं, हे वर असतात, त्यांचं ज्या खोलात रुजलेले नसतात. त्याच्यामुळे हे सर्व आश्रव कसे काढायचे, हे 7 प्रकारच्या मेथड त्या ठिकाणी ध्यानाच्या बुद्धानी या सब्बासव सूत्रामध्ये सांगितलेले आहेत. त्याच्यामुळं तुमच्या मनातले हे जे आश्रव असतात 4, कामासव, भवासव, दिठासव आणि अविद्यासव, अशा प्रकारचे, याचं कामासव तुम्हाला माहित आहे, कामछंद जे म्हणतो, अशा प्रकारचे काम वासना किंवा काम लोकांमधल्या ज्या ज्या काही असतात, त्याच्या मनाच्या कल्पना असतात, मनातून निघणार असतात, ते हे करण्यासाठी तृष्णा म्हणून या थोडक्यामध्ये त्याचं किती वर्णन करता येईल आपलं ते. हे सगळे असं व्हायचं, ते नष्ट कशा प्रकारे करायचं आहे, अर्थात ध्यान साधनेचाच मार्ग या सब्बासव सूत्रामध्ये मध्यम निकायामध्ये सांगितलं आहे. दुसरं हे आणखीन एक सूत्र आहे त्याच्यामध्ये महत्वाचं, ककुचपम सूत्र. ककुच म्हणजे करवत, करवताची उपमा दिलेलं, अशा प्रकारचं हे बुद्धाचं डिस्कर्स आहे की प्रवचन आहे ते केलेलं. याच्यामध्ये आपल्या शरीरामधले जे मनामधले जे काही विकार असतात ते विकार कशाप्रमाणे काढायचे, त्याची उपमा करवताची देऊन कसे कसे काढायचं, याप्रमाणे ह्या सूत्रामध्ये सांगितलंय. अभ्यासकांनी हे मध्यम निकायमधलं दोन्ही सूत्र आहे ते वाचल्यानंतर ह्या खंती ह्या पारमितेचा अभ्यास आपल्याला चांगल्या प्रमाणे करता येतो. म्हणून आपल्या होलसम क्वालिटीज म्हणजे चांगल्या क्वालिटी आपल्यामधल्या वाढवण्यासाठी ककुचम सूत्र वाचल्यानंतर आपण त्याच्यातलं सत्य जाणून आपलं जीवन सत्य आणि प्रामाणिकपणा जाणल्यानंतर या सूत्रामधून आपल्याला चांगल्या प्रकारची माहिती मिळते आणि आपलं जीवन सुखी करू शकतो. अशा प्रकारची ही खंतीवादी पारमिता आहे. तर खंती पारमिता आहे. बरेचसे असे म्हणतात ना, हे जे विकार आहेत, आपण काही नसतानाही दुसरे बोलतात, इन्सल्ट केला
खोटं बोललेलं आहे, शारीरिक आघात केलेले आहेत वगैरे वगैरे, आणि त्याच्यातून आपला इगो जाणवतोय, हे सगळं याच्यामध्ये येत असतं. तर हे विकार काढण्यासाठी एकमेव साधन म्हणजे ध्यान साधना आहे, विपश्यना आहे, मनाची एकाग्रता. त्याला मनाची एकाग्रता म्हणजे समाधी, सती आणि पय्या. पुन्हा पुन्हा मी तेच सांगत असतो. अशा रीतीने ही छोटीच पारमिता आहे. उदाहरण बरेचसे घेता येतात. महत्वाचे उदाहरण मी घेऊन तुम्हाला एक्सप्लेन केलेली आहे. तर या ठिकाणी आपण एका एकावर बोलण्यासारखं म्हणजे विशेष मटेरियल ह्या शांती पारमितावर शोधल्यावर बरंचसं निघतंय. मात्र याच्यापेक्षा दुसरं असं काही नाही. आजचा मधला गाभा आहे तो मी आपल्या पुढे ठेवलेला आहे. तर याच्यावर तुमचे प्रश्न काय असेल ते आपण चर्चा करूया. सर साधू प्रश्न साधू येऊ सर. हो हो सर. सर. साधू साधू साधू. चर्चा करायला आपला बराच वेळ मिळतोय म्हणून मी थोडक्यामध्ये हे केलंय. आणि